नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काय ठळक घडामोडी. बातमी कल्याण येथून. माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली, श्री आशिष डुंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्णपणे कारवाई सुरू आहे. आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आजच डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आंतरराज्यीय टोळीचा गांजा पुरवणारी टोळी जी आहे, गांजा विकणारी, त्या टोळीला अटक केलेली आहे. याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ 3मध्ये सुरू केलेलं आहे, PSI चव्हाण आणि त्यांच्या टीमने आणि डोंबिवली पोलीस स्टेशनच्या सिनियर PI त्यांच्या सर्व टीमने ही कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे. आणि मध्य प्रदेशवरून सदरचा हा गांजा घेऊन येणारे 2 इसम, ज्यांची नावे सचिन मोरे, वय वर्ष 21, राहणार सेंधवा मध्य प्रदेश, आणि दुसरा जो आहे संजू लोहार, राहणारा बिरवानी, राज्य मध्य प्रदेश, या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे. आणि त्यांच्याकडून 22 किलोचा गांजा त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे किरण शाह म्हणून हा जो डोंबिवलीतला इसम आहे, याला आपण काल ताब्यात घेतलं होतं. काल त्याच्याकडून आपण 7 किलो गांजा हस्तगत केला होता. आणि किरण शाह हा डोंबिवलीमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती आहे गांजा विकण्यासंदर्भातचे. त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की या 2 इसमाकून मध्य प्रदेशमधून हा सध्याचा माल आणला जातो. तर त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य प्रदेशहून येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे. आणि त्यांच्याकडून 22 किलो आणि काल 7 असा जवळजवळ 29 किलोचा पूर्ण जो मुद्देमाल आहे, अंदाजे 6 लाख रुपयाचा गांजा या तिघांच्याकडून जप्त केलेला आहे. आणि हा गांजा कुठून अजून कोणत्या ठिकाणी आला होता, कोणत्या ठिकाणी घेऊन चालले होते, या प्रकारची ही इन्क्वायरी आमची सुरू आहे. आता सर, कशा प्रकारे आता याच्या माहितीप्रमाणे ह्या सदरचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेलं आहे. आणि ट्रेनमधून येताना या ठिकाणची जशी ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेशमध्ये देतात आणि मध्य प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो. हे 2 इसम जे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे. आणि त्यांच्याकडून हा 29 किलोचा माल आपण त्यामुळे जप्त केलेला आहे. आणि आतापर्यंत झोनमध्ये 1 जानेवारीपासून जी अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये जे पथक स्थापन केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनने आहे, त्याच्यामध्ये कामगिरी करत असताना आतापर्यंत NDPAचे एकूण 14 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये 23 आरोपींना अटक केलेली आहे. आणि जवळजवळ 10 लाखापर्यंतचा त्याच्यामध्ये कोरेच्या कोडीयुक्त बॉटल असेल, नशेच्या बॉटल असेल, MD असेल आणि गांजा असेल. जवळजवळ गांजा आत्तापर्यंत आपण 41 किलोपर्यंत गांजा हा 20-22 दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे. आणि 10 लाखापर्यंतचा मुद्देमाल अंमली पदार्थाचा हा त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. आणि जे काही नशेखोर आहेत, जे करणारे गर्दुले असेल किंवा नशेखोर करणारे, त्यांच्यावरती पण कारवाई सुरू आहे. त्याचप्रमाणे जो माल त्यांना आणला जात आहे बाहेरच्या राज्यामधून, त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे. कामगिरी केलेली आहे ही जी पूर्णपणे मोठी कामगिरी केली आहे. त्याच्यामध्ये सिनियर PI जवादवाड आहे, त्यांच्यानंतर PI भालेराव, त्यानंतर विशेष पथकाचे PSI चव्हाण, PC राजेंद्र सोनवणे, PC शांताराम कसबे, PC गौतम जाधव यांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केलेली आहे. आणि ह्या आत्तापर्यंतच्या कारवाया आहेत त्या कारवाया सर्व या परिमंडळ 3मध्ये विशेष पथक अंमली पदार्थ विरोधी केलेलं आहे, PSI चव्हाण आणि त्यांच्या 4 कर्मचाऱ्यांनी. आणि आत्तापर्यंत एवढी मोठी कामगिरी केलेली आहे.